हा बघा, लक्ष द्या. 2 एक्झाम्पल झालेले आपले. 3 नंबरचं एक्झाम्पल. ठीक आहे. 3rd नंबरचं एक्झाम्पल बघा. आता तुम्हाला एक अँगल दिलेला आहे 45 डिग्री. काढायचे कोणते? ए, बी आणि सी. कोणत्या कोणत्या लाईन पॅरलल आहे ते लिहून घ्यायचं. लाईन एन कोणाला पॅरलल आहे? लाईन पी. ठीक आहे. लाईन एल इज पॅरलल टू लाईन पी. ठीक आहे. आता ए काढायचा, बी काढायचा आणि सी काढायचा. हा 45 डिग्री दिलेला आहे. कसा काढाल सांगा बरं. हा एकच 45 दिलेला आपल्याला. सांगा. समजा आपण जर म्हटलं लेट अँगल एक्स, लेट अँगल एक्स इज ऑपोजिट अँगल ऑफ इज ऑपोजिट टू 45 डिग्री. चालेल का? एक्सला आपण 45 डिग्री घेऊ या एक्सच्या ऑपोजिटला. मग देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय येईल रे? 45 डिग्री. काय येईल? ऑपोजिट अँगल कसे असतात? सारखे. समजलं ना? एक्स इथं आपण घेतला समजा 45 डिग्री. काय म्हटलं? लेट एक्स इज ऑपोजिट टू 45 डिग्री. 45 डिग्रीला ऑपोजिट घेतलं त्याला. त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे ऑपोजिट अँगल कसे असतात? सारखे. एक्सला 45 डिग्री. आता हा एक्स आहे आणि हा ए. हा तुम्हाला इथं नाव टाकून दाखवतो. आपण याला एक्स म्हटलं. कोणाला? याला. ठीक आहे. आता एक्स आणि ए कोणते अँगल सांगा बरं. नाव अँगल एक्स प्लस अँगल ए बरोबर किती होईल रे? 180. कोणते अँगल आहे ते? सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी अँगल. ठीक आहे. आता ते सप्लिमेंटरी अँगल असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे बेरीज किती असते? 180. आता एक्स किती काढलेला आहे आपण? 45 प्लस ए बरोबर 180. किती येईल सांगा फास्ट मध्ये? किती येईल? नक्की का? बर, डायरेक्टच काढलं का? एक स्टेप टाकू आपण. अँगल ए बरोबर किती येईल? 180 मायनस 45 डिग्री. अँगल ए बरोबर आला तुमचा 135. आता बाकीचे अँगल सोपे का? अँगल बी बघा. अँगल ए आणि अँगल बी काय वाटतं? ऑपोजिट अँगल. ठीक आहे. मग देअरफॉर किंवा 9 अँगल ए इज इक्वल टू अँगल बी. काय लिहाल? ऑपोजिट अँगल. ऑपोजिट अँगल कसे असतात? सारखे. मग अँगल ए पण अँगल ए जर 135 आहे तर बी पण किती मग तुमचा? 135. आणि लास्टवाला. आता लास्टवाला कसं काढसाल सांगा बरं. अँगल बी आणि सी कसे? करस्पॉन्डिंग. दिसलं पाहिजे पटकन. लाईनच्या एका बाजूला आहे, हा बी एका बाजूला आहे, हा सी एका बाजूला आहे, दोन्ही खालच्या बाजूला आहे. हे दोन्ही कसे? करस्पॉन्डिंग. किंवा तुम्हाला डायग्राम बघून असं कळायला पाहिजे ना. बघा हा अँगल आणि हा अँगल सारखा दिसतो का नाही? दिसतो. त्याला काय म्हणायचं? करस्पॉन्डिंग. एकाच बाजूला येते. नाउ अँगल बी इज इक्वल टू अँगल सी. कोणते अँगल? करस्पॉन्डिंग. करस्पॉन्डिंग अँगल. देअरफॉर अँगल सी हा पण किती आला तुमचा? 135. तिने 135 झाले का रे? 135 135 135. तिन्ही पण 135 आलेले. आपल्याला फक्त हा 45 दिलेला होता, आपण एक्स ऍझ्युम केला. समजलं? घ्या लिहून. बघा आता तुम्हाला आतापर्यंत काय जॉमेट्रीमध्ये असं स्पेशल काही क्वेश्चन नव्हते, पण इथून समोर आता 9वी 10वी तुम्हाला प्रूव्ह दॅटचे क्वेश्चन राहील. कसे क्वेश्चन राहील? प्रूव्ह दॅट. म्हणजे आपल्याला काही गोष्टी, आपल्याला ज्या गोष्टी माहिती आहे त्याच्यावरून काही गोष्टी सिद्ध करायच्या आहेत. PQR XYZ च्या इक्वल दाखवायचे तुम्हाला. PQR कोणाच्या बरोबर दाखवायचं आहे? XYZ. मग त्याच्यासाठी काही ना काही आपल्याला कंडिशन वापरावं लागतील. आता इथून समोर तुमचे क्वेश्चन चालू झाले. जॉमेट्री अवघड वाटण्याचं कारण सांगतो तुम्हाला. तुम्ही भरपूर जणांचं ऐकलं असेल जॉमेट्री अवघड आहे. त्याचं कारणच हे प्रूव्ह दॅट. काय? हे क्वेश्चन असतात आपल्याला समजत नाही ते सॉल्व्ह कसे करायचे. आता हे पहिले 3 क्वेश्चन तुम्ही डायरेक्ट सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला माहिती कसे सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. आता हा नवीन क्वेश्चन आला. ठीक आहे. तुम्ही बघितला असाल, तुम्हाला समजून नाही राहिलं का कसा सॉल्व्ह करायचा काय. याच्यात काही ना काही एक गोष्ट करावं लागते फक्त. बघा आता ही डायग्राम परत काढायची. क्वेश्चन मध्ये काढलेली तुम्ही डायग्राम परत खाली काढायची. बघा आता काय करू आपण. आता समजा ही एक ट्रायंगल आहे तुमचं, अँगल XYZ, आणि दुसरा कोणता आहे?
पी क्यू आर, पी क्यू आर आणि एक्स वाय झेड हे दोन अँगल आहे. अँगल आहे ट्रायंगलने अँगल दिलेले आहे. आता काय म्हटलेलं यांच्या साईड्स काय पॅरलल. साईड्स पॅरलल म्हणजे पी क्यू कोणाला पॅरलल आहे एक्स वाय ला आणि वाय झेड कोणाला पॅरलल आहे क्यू आर ला. म्हणजे इथे दिलेले तेवढं लिहून घ्या. हिअर साईड पी क्यू इज पॅरलल टू, फक्त साईन टाकायचं आपल्याला. कोणाला पॅरलल आहे ती एक्स वाय ला आणि वाय झेड कोणाला पॅरलल आहे क्यू आर ला. साईड वाय झेड इज पॅरलल टू साईड क्यू आर. ठीक आहे, इथपर्यंत काही डाऊट कोणाला नाही. आता काय करायचं, या लाईनला थोडं एक्सटेंड करायचं आणि तसं लिहायचं. बघा आता तुम्हाला समजून जाईल. समजलं काय केलं आपण. आता इथं आपण याला नाव टाकलं यम दिलं समजा पॉईंट. ठीक आहे, काय केलं थोडा चेंज केला फिगर मध्ये. आता आन्सर इझी आहे बघा. आता फक्त जे चेंज केला तो सांगायचा. पॉईंट यम कोणता चेंज केला आपण, पॉईंट यम इज इंटरसेक्शन, काय म्हणतात त्याला, इंटरसेक्शन ऑफ कोणाकोणाचा इंटरसेक्शन येतो क्यू आर आणि एक्स वाय. इंटरसेक्शन ऑफ साइड क्यू आर अँड साइड एक्स वाय. तुम्हाला बघा थोडंफार तर लिहिता आलं पाहिजे. काय काय याच्यात तर काही लिहिण्याची गरजच नाही. साइड पी क्यू इज पॅरल टू साइड एक्स वाय. आणि हा क्वेश्चन इम्पॉर्टंट एक्झामसाठी, असा क्वेश्चन येणार. ठीक आहे, साइड वाय झेड इज इक्वल इज पॅरल टू साइड क्यू आर. हा यम आपण वाढवला का, वाढवला त्याचं रिझन कळून जाईल तुम्हाला. पॉईंट यम इज अ इंटरसेक्शन ऑफ साइड क्यू आर आणि साइड एक्स वाय. कुठे टच झाला तो यम ला. कोणाकोणाचा येतो क्यू आर आणि वाय झेडचा काय इंटरसेक्शन. ठीक आहे, आता या सगळ्या गोष्टी लिहिल्यामुळे आता मला एक गोष्ट सांगा तुम्ही, एक्स वाय झेड आणि एक्स एम आर किंवा वाय एम आर हे कोणत्या अँगल आहे सांगा बरं. नाऊ बरोबर विचार करून सांगा कोणत्या अँगल आहे. करस्पॉन्डिंग आहे का रे, सांगा बाकीचे. अँगल एक्स वाय झेड इज कॉन्ग्रुएंट टू, याला कॉन्ग्रुएंटचं साइन म्हणतात, अँगल वाय एम आर. बघा करस्पॉन्डिंग आहे का, आहे लाईनच्या एका बाजूला. समजलं कोणत्या अँगल आहे ते करस्पॉन्डिंग, याला म्हणायचं करस्पॉन्डिंग अँगल. प्रूफ एकदम सोपा असतो, फक्त लिहायला जास्त लागतं आपल्याला प्रूफ मध्ये. करस्पॉन्डिंग अँगल याला देऊ 1 नंबर. परत मला एक सांगा, पी क्यू आर आणि वाय एम आर कोणत्या अँगल आहे डायग्राम मध्ये बघा. पी क्यू आर वाय एम आर हे कोणते अँगल रे, हे पण काय करस्पॉन्डिंग. ठीक आहे, अरे तीन घाबरायचं कशाला, तीनच अँगल आहे. अल्टरनेट कसे असतात, अल्टरनेट कसे असतात सांगा. एक या बाजूला एक या बाजूला. ऑपोजिट कसे असतात, एक्स ची साइन चेक करायचं आपण. मग उरले कोणते करस्पॉन्डिंग. म्हणजे हे कोणते अँगल असतील. आता हे एका बाजूला आहे काय क्यू आणि एम आर, कोणत्या बाजूला आहे एका. वाय आणि एम पण कसे एका बाजूला आहे. नावावर नाही बघायचं, नाव कोणत्या साईडला टाकू शकतो आपण, क्यू ला 8 टाकू शकतो तसं काही नाही. अँगल बघा, हा अँगल एकाच साईडला आहे, हा पण अँगल कसे दोन्ही एकाच साईडला, तर त्यांना काय म्हणायचं करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल. ठीक आहे, हे झाले करस्पॉन्डिंग अँगल. आता मला सांगा वाय एम आर सारखं आहे दोन्ही साईडला, बरोबर आहे ना. मग याचा अर्थ काय राहील, एक्स वाय झेड आणि पी क्यू आर काय राहील सारखं. मग देअरफॉर फ्रॉम 1 and 2 बघा वाय एम आर राईट हँड साईड सारखी दाखवली, याचा अर्थ लेफ्ट हँड साईड पण कशी तुमची सारखी. अँगल पी क्यू आर इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एक्स वाय झेड, असं प्रूफ असतं ते. समजलं. स्टेप बाय स्टेप जायचं की काय काय सॉल्व्ह केलं आपण. पहिले आपण दोन साईड दाखवल्या, नंतर एम पॉईंट घेतलं, एम पॉईंट घेतल्यानंतर हे दोन अँगल इक्वल दाखवले. अवघड काहीच नाही, तुम्हाला थोडीफार प्रॅक्टिस करावं लागेल. कळालं का. गेलो. लास्ट क्वेश्चन. ART CTQ DTQ आणि PRP. बघा अँगल चेक करायचे फक्त. ART कुठे, हा ART हा 105 आहे, हा ART. तुम्हाला समजलं पाहिजे कोणते अँगल येते सप्लिमेंटरी. फक्त काय लाईन कोणत्या पॅरलल तेवढं लिहून घ्यायचं. लाईन
कोणते कोणते पॅरलल दिलेले आहे? AB इज पॅरलल टू लाईन CD. लाईन AB इज पॅरलल टू लाईन CD. ठीक आहे, लिहिलं एवढं. त्याच्यानंतर दुसरं काय दिलेलं आहे? अँड लाईन PQ इज ट्रान्सव्हर्सल. काही नाही बघा, जसंच्या तसं लिहितोय आपण, ट्रान्सव्हर्सल. ठीक आहे, आता ह्या आपल्याला गोष्टी दिलेल्या आहेत ट्रान्सव्हर्सल. हां, आता त्याच्यानंतर ART, CTQ, DTQ आणि PRB याच्यापैकी आपल्याला कोणता लवकर इझी काढता येतो सगळ्यात पहिले ते चेक करायचं. ART. आता ART बघा, ART फाइंड करायचं आपल्याला. ART अँगल ART प्लस दुसरा अँगल कोणता आहे? BRT. ART आणि दुसरा कोणता आहे? BRT. यांची बेरीज किती आहे? 180. कोणता अँगल म्हणतात त्याला? सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी अँगल. ठीक आहे, सप्लिमेंटरी अँगल. मग ART आपल्याला फाइंड करायचं आहे. BRT ची किंमत किती दिलेली आहे? 105. मग सांगा कितीला? ART येईल तुमचा 75 का? तो आला तुमचा 75 डिग्री. त्याच्यानंतर आता बघा ART काढला, आता फाइंड करायला सोपं कोणता आहे? CTQ काढता येतो का डायरेक्ट? CTQ कसा काढायचा सांगा? DTQ आणि PRB. आता PRB काढू आपण सगळ्यात पहिले. बरं, CTQ काय आहे? करस्पॉन्डिंग आहे कोणाचा? ART चा. बरोबर आहे ना? बघा CTQ, हा जो CTQ आहे, CTQ इज इक्वल टू ART. बघा लाईनच्या एका बाजूला आहे, पटकन आठवलं पाहिजे, हे दोन लाईनच्या एका बाजूला आहे. ठीक आहे, समजलं? या अँगलला काय म्हणतो आपण? करस्पॉन्डिंग. करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल. ठीक आहे, म्हणजेच हा पण किती येईल मग? CTQ पण येईल तुमचा किती? 75 डिग्री. CTQ जर 75 डिग्री आहे, आता तुम्हाला विचारलं DTQ, कोणता विचारला? DTQ. या दोन अँगलची बेरीज किती आहे? 180. किंवा BRT चा काय येतो? करस्पॉन्डिंग. डायरेक्ट करस्पॉन्डिंग सोपं असतं काढणं, कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. आपल्याला फाइंड करायचं आहे आता DTQ. DTQ फाइंड करणे. DTQ कोणाचा करस्पॉन्डिंग आहे? बघा ना डायग्राम मध्ये, DTQ इज इक्वल टू BRT. हे पण कोणते? करस्पॉन्डिंग अँगल. फक्त ओळखायचं आहे कोणता आहे, ऑपोजिट आहे, करस्पॉन्डिंग आहे का अल्टरनेट आहे. कळालं? किती येईल BRT मग? सॉरी, DTQ फाइंड करायचं. DTQ किती येईल मग? 105. सोपं असते, फक्त तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. DTQ झाला 105. ठीक आहे, आता बघा, आता फाइंड करायचा आपल्याला PRB लास्टवाला. कोणता? PRB. आता PRB फाइंड करण्यासाठी तुम्ही काय वापरू शकता? PRB 105 आणि हे पण PRB ऑपोजिट कोणाचा आहे? पहा बरं, ART चा काय येतो? ऑपोजिट अँगल. अँगल PRB इज इक्वल टू अँगल ART. ART हे झाले कोणते अँगल? ऑपोजिट. ऑपोजिट अँगल. मग PRB किती येईल तुमचा? PRB किती येईल? 75 डिग्री. ठीक आहे, फक्त ओळखायचंय की काढायचं कसं. ART काढला आपण सप्लिमेंटरी अँगल वापरून, कारण सप्लिमेंटरी शिवाय वापरू शकत नव्हतो. मग ART चा CTQ काय? करस्पॉन्डिंग अँगल. म्हणून ART जेवढा आला तेवढाच कोणता आला? CTQ. आता BRT फाइंड केलेला आहे, म्हणजे BRT दिलेला आहे आणि DTQ फाइंड करायचा आहे. DTQ म्हणजे हा आणि हा, हे अँगल दोन कोणते झाले? परत करस्पॉन्डिंग झाले. आणि हा तर सोपाच आहे, ART च्या ऑपोजिट डायरेक्ट कोणता आला? PRB. ठीक आहे, एकदम इझी असतं ते, घ्या लिहून. बाकीचं उद्या घेऊ आपण.